सर्वशक्तिमान परमेश्वर ज्यांनी प्रकाश निर्माण केला आणि आपल्या वचनाने सर्व काही निर्माण केले, दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले. 1948 मध्ये जेव्हा अंजिराच्या झाडाच्या डहाळ्या ज्या 1900 वर्षे सुकल्या होत्या कोमल झाल्या व पाने फुटली, तेव्हा ख्रिस्त कोरियात आले आणि सुवार्तेचा प्रचार करू लागले. कारण इस्रायलच्या संदेष्टांनी भविष्यवाणी केलेले ठिकाण जेथे ख्रिस्त पुन्हा येणार होते ते पूर्वेकडील पृथ्वीच्या टोकाचा देश कोरिया होता. ख्रिस्ताने आपल्या तारणासाठी दुःख सोसले. पण आपण आपल्या आत्म्यासाठी जीवनाच्या भाकरीऐवजी केवळ आपल्या शरीरासाठी भाकर शोधली. 예수님이 주시는 그 생명의 언약, 내 살을 먹고 내 피를 마시면 너희 속에 생명이 있느니라. 그 이상 큰 이적이 없습니다. जीवनाची भाकर ख्रिस्ताचे मांस आणि रक्त आहे. घ्या, खा, ही वल्हाणाची भाकर माझे शरीर आहे. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. आपल्याला वाचविण्यासाठी ख्रिस्ताला नवीन कराराचे वल्हांडण घेऊन दुसऱ्यांदा यावे लागले. ख्रिस्ताने स्वर्गात परत जाण्यापूर्वी त्यांची फक्त एकच इच्छा होती, तुम्ही तारण प्राप्त करावे. जर ख्रिस्त या पृथ्वीवर आले नसते तर प्रेम काय आहे हे आपल्याला समजले नसते. जर ख्रिस्ताने दुःख सोसले नसते तर त्याग काय आहे हे आपल्याला कळले नसते. जर ख्रिस्त फक्त स्वर्गात राहिले असते तर आपल्याला त्यांची ओढ लागली नसती. आपल्या तारणास्तव पुन्हा आलेल्या ख्रिस्तावर आपण प्रेम करतो. तुम्ही ऐकता का? तुम्ही ख्रिस्ताला आपल्या हृदयाचे दार ठोठावताना ऐकता का? ख्रिस्त तुम्हावर प्रेम करतो. ते तुम्हास अनंतकालिक जीवन देऊ इच्छितात.